सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंड प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 29 मध्ये प्रवेश करत आहोत. आपण देवता वर्ग याचं चिंतन आतापर्यंतच्या सत्संगामध्ये केलं, परंतु मधल्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी गोकुळाष्टमीचा सण साजरा करत असल्या कारणाने गोकुळाष्टमीचं महत्त्व यावरती आपण एक सत्संग घेतला. त्यानंतर श्री चक्रधर अवतार दिन अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये आणि अनेक ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीनं हा चक्रधर अवतार दिन पण साजरा केला. कारण यावरती पण बरेच प्रश्न सद्भक्तांचे आले. यामध्ये अनेक मतमतांतर जरी असलं तरी परमेश्वराचं अवतार कार्य, त्याचं चिंतन, त्याचे कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येकाची एक वेगवेगळी धारणा असते, एक विचारधारा असते आणि त्या अनुषंगाने हे सण आत्ताच्या काळामध्ये सुरू झालेले आहे. खरं म्हणजे परमेश्वराचं अवतार कार्य हे सृष्टी आरंभापासून सुरू झालेलं आजही आहे, उद्याही राहणार आहे. परंतु एक ते निमित्त असतं. त्या निमित्ताने लोक एकत्र येतात, कार्यक्रम साजरे करतात. प्रत्येकाची एक ठेवण, प्रत्येकाची एक प्रवृत्ती आणि योग्यता अयोग्यतेचा विषय असल्या कारणाने प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडेल असं नव्हे. खरं म्हणजे कुणीतरी कधीतरी हा कार्यक्रम सुरू केला जयंती या नावाने, परंतु जयंती ही एखाद्या जीवाची साजरी करण्याचा प्रघात आपल्या संस्कृतीमध्ये आहे. जे मोठे मोठे लोक होऊन गेले, संत असतील, समाजसुधारक असेल, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा प्रघात एक संस्कृती आपल्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. परंतु सर्वश्री चक्रप्रभूंची जयंती साजरी करणं किंवा जयंती हा शब्द त्याला देणं हे योग्य वाटत नाही आणि त्या कारणाने अनेक लोक अवतार कार्य किंवा प्रगट दिन अशा नावाने हे कार्यक्रम साजरे करतात. काही ठिकाणी आजही जयंती हा शब्द वापरला जातो, परंतु आज या लोकशाहीमध्ये आणि प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असल्या कारणाने या गोष्टी आपण थांबू शकत नाही. कोणाला खूप मोठा कार्यक्रम करावासा वाटतो, कोणी मिरवणूक काढतात, कोणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. खरं म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या धर्मामध्ये असे कार्यक्रम आजकाल खूप सुरू झाले आणि त्यावरती खूप मतमतांतर असल्या कारणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरती खूप विचाराचं देवाणघेवाण होते. परंतु त्या विचाराच्या देवाणघेवाणीमध्ये नकारात्मक गोष्टीचा, नकारात्मक विचाराचा खूप मोठा वाटा आहे. खरं म्हणजे एखादी व्यक्ती एखादा कार्यक्रम करत असताना मिरवणूक काढते, त्या मिरवणुकीमध्ये वेगळ्या आपल्या परमेश्वर पंचावताराचे फोटो ठेवतात. कोणी साधू संतांची मिरवणूक काढतं, कोणी विशेषाची मिरवणूक काढतं, कोणी पिक्चरचे गाणे लावून नाच गाणे वगैरे करतात. एक आनंदोत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, परंतु ते तत्वात बसतं की नाही यावरती चर्चा होऊन अनेक मतमतांतर आज समाजामध्ये रूढ झालेलं आहे, रूढ होतंय आणि त्याच्यामध्ये विरोध करणाऱ्यांचा जे प्रमाण आहे ते पण काही कमी नाही. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाची एक विचारधारा सारखीच असू शकत नाही. ज्याप्रमाणे यात्रा असते आणि त्या यात्रेमध्ये हौशे, गौशे, नवशे अशा 3 प्रकारामध्ये लोक येत असतात. कोणी हौस फिटवण्यासाठी येत असतं, कोणी त्या देवतेचा नवस फेडण्यासाठी येत असतं, कोणी काहीतरी मिळवण्यासाठी व्यापाराच्या अनुषंगाने येत असतं. असे अनेक प्रकारचे लोक असतात. जो तो आपापलं
काम करण्यासाठी आलेला असतो आणि आपापलं काम करून जात असतो. अगदी त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या पद्धतीचे लोक सहभागी होतात. काही बुद्धिवादी लोकांना, काही तत्वनिष्ठ लोकांना या अशा गोष्टी आवडत नाही आणि म्हणून ते विरोध करताना दिसतात. पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाला काय आवडतं आणि त्या आवडीनुसार तो करत असतो. आपल्याला आवडत नाही, आपण तिथं सहभागी न होणं हे सर्वात उत्तम पर्याय त्यासाठी आहे. सहभागी न होता गुपचूप बसणं हा दुसरा अत्यंत उत्तम पर्याय आहे. परंतु आपण सहभागी होतो, नावं पण ठेवतो, नकारात्मक गोष्टी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न पण करतो. सोशल मीडियामध्ये एका ग्रुपमध्ये 200-250 धर्म बांधव असतात. त्यात चर्चा करणारे 2-4-10 लोक असतात. बाकीचे बघत असतात, ऐकत असतात, पाहत असतात, वाचत असतात आणि त्याचा खूप मोठा परिणाम समाजापर्यंत जात असतो. कारण म्हणजे समाजाला बदलण्याचं काम आपण करू शकत नाही. कोणत्याही बदलाची सुरुवात आणि कोणत्याही बदलाची गोष्ट ही आपण आपल्यापासून केली पाहिजे. आपल्यापासून सुरुवात झाली की आपोआपच दुसऱ्यापर्यंत जाईल. परंतु आपण न बदलता आपण समाजाला बदलण्याचा जो प्रयत्न, आपला जो हट्टास असतो, तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो चुकीचा समजून सुद्धा आपण थांबत नाही. त्या कारणाने मतमतांतर, वाद विवाद या आपल्या संप्रदायामध्ये काही नवीन राहिलेले नाही. परंतु हे वाद आजचेच आहे, आजकालच निर्माण झालेले असं नव्हे. आपण ज्यावेळेस इतिहासात जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अनेक मतमतांतर तत्वज्ञानाच्या सिद्धांताच्या माध्यमातून अनेक आचार्यांमध्ये, साधुसंतांमध्ये होते आहे. त्या कारणाने 24 पक्षकार आपल्या धर्मामध्ये, इतिहासामध्ये उल्लेख आलेला आहे आणि ते पक्षकारांचे वेगवेगळे विचार आपल्या साहित्यामध्ये येतात. परंतु तिथं कोणीही कोणाचा अनादर करताना मात्र दिसत नाही. आज ती गोष्ट आपल्याकडे खूप कमी प्रमाणात झालेली आहे. स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान अत्यंत पॉझिटिव्ह, होकारात्मक विचाराचं आणि प्रेम करण्यासाठी प्रेम करण्यासारखं आहे. परंतु आपण ते योग्य पद्धतीने, यथार्थ पद्धतीने न समजून घेतल्यामुळे मीच कसा खरा किंवा मला जे समजलंय तेच कसं बरोबर आहे हे समोरच्यावर लादण्याचा एक प्रघात सोशल मीडियामध्ये निर्माण झालेला आहे. परंतु प्रत्येकाने ही गोष्ट थोडी विस्तृतपणे एक प्रगल्भ विचारातून घेतली पाहिजे आणि हे वादविवाद कशावरती करावेत, कशासाठी करावेत याचा विचार करून, प्रश्न निर्माण करून इतरांना ते सांगण्याचा प्रयत्न करावा. परंतु हे मतमतांतर काल होतं, आज आहे, उद्याही राहणार. आपण अभ्यास करायला लागलोय. प्रत्येक जण आज सूत्रपाठ वाचतोय, लीळाचरित्र वाचतोय. प्रत्येकाला असं वाटतंय की मला तत्वज्ञान कळावं, माझा अभ्यास व्हावा. परंतु त्या ज्ञानाच्या पाठीमागे प्रश्न निर्माण होताना दिसतात. कारण ज्ञानाचं एक लक्षण असतं, चिकित्सेचं एक लक्षण असतं. त्याला प्रश्न पडतात, प्रश्न निर्माण होतात आणि ज्ञानाची प्रचिती पण तशीच असते. ज्ञानाची प्रचिती परमेश्वराकडे बघत असताना, तत्वज्ञानाकडे बघत असताना हे साधन म्हणून बघण्याची असते आणि या साधनाच्या पलीकडे कोणतं तरी साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत आपल्याला घेऊन जाणार हे साधन, त्या साधनाच्या पलीकडे आपल्याला जायचं असल्या कारणाने ज्ञानियाला अनेक प्रश्न पडतात. परंतु प्रेमी भक्ताला असे प्रश्न पडत नाही. कारण त्याची साधनावरती साध्य इतकीच प्रचिती असते, माझं साधनही हेच आहे आणि माझं साध्यही हेच आहे. हे अशा कारणाने त्याच्यामध्ये प्रश्न, मतमतांतर निर्माण होत नाही. तो एक निष्ठेचा भाग असतो, समजून घेण्याचा भाग असतो. ती अवस्था बदलण्याची एक प्रक्रिया असते आणि म्हणून आपण अभ्यासाला लागलोय, अभ्यास करतोय.
आणि ज्ञानाच्या या पायऱ्यांवरती आपण चढत असताना आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. परंतु प्रश्न निर्माण होत असताना, प्रश्न निर्माण करत असताना दुसरं कोणाला तरी कमी लेखणं, मला जे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे माझ्यासारखा ज्ञानी दुसरा कोणी नाही, ही भावना मात्र आपल्यामध्ये दृढ तर होत नाही. त्यातून आपला अहंकार तर वाढत नाही. त्यातून आपल्याला आणि आपल्या परमेश्वरामधलं अंतर तर वाढत नाही. याचा विचार मात्र प्रत्येकाने केला पाहिजे. कोणत्याही चर्चेमध्ये संवाद असायला पाहिजे, घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. काही असेलच आपल्याकडं तर ती देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. परंतु ती देण्या घेण्याच्या प्रवृत्ती व्यतिरिक्त कुरघोडी करण्याची प्रयत्न किंवा कुरघोडी करण्याची जी प्रवृत्ती आपल्यास वाढीस लागली आहे ती आपल्या धर्माला नक्कीच घातक आहे, आपल्या अध्यात्माला नक्कीच घातक आहे. याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. म्हणून मी या माध्यमातून आव्हान करल की चर्चा करत असताना दुसऱ्याच्या मताचा, दुसऱ्याच्या विचाराचा आदर करणं, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे त्याचं चिंतन करणं, आणि मला जे पटतंय किंवा पटलंय ते समोरच्याला पटेलच किंवा पटलंच पाहिजे याचा हट्ट न करणं हे कधीही चांगल्या ज्ञानाचं, चांगल्या संस्काराचं लक्षण आहे. ते आपण जोपासलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण जीव या सत्संगामध्ये जीवाच्या संदर्भात परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार आपण चिंतन केलं. देवता वर्ग बघत असताना देवताचे पंचप्रकार आपण बघितलेले आहे. आणि आता आपण देवता ह्या वर्गामधील देवतेचे दोष, म्हणजे देवतेकडे नकारात्मक असलेल्या गोष्टीचं आज आपण चिंतन करणार आहोत. त्याचा आपण ज्यावेळेस विचार करू, त्यावेळेस आपण चिंतन करू, त्या अभ्यासाच्या माध्यमातून जेव्हा आपण ते समजून घेऊ, बघू, त्यावेळेस नक्कीच आपण या देवतेच्या वर्गापासून तुटण्यास आपल्याला मदत होईल. कारण देवतेच्या पलीकडे परमेश्वर आहे आणि त्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला ह्या देवतेला ओलांडून जावं लागेल. आणि त्या देवतेचं ओलांडणं म्हणजे देवतेकडे काय आहे, काय नाही हे त्याची योग्यता अयोग्यता तपासणं, त्या तपासण्यातून प्रचितीला येणं आणि त्या प्रचितीतून त्यांना सोडणं, त्या देवतेकडे आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचं हिताचं नाही हे पक्क करणं म्हणजे देवता वर्ग आपण समजून घेणार आहे. म्हणून देवतामधील दोष आपण आज बघणार आहोत. देवतेमधील अनेक दोष आहे, पण त्यातला पहिला दोष जो आहे आदिनत्व. या आदिनत्व बंधामुळे प्रत्येक देवतेला आपल्यावरील देवतेच्या किंवा परमेश्वराच्या सतत बंधनात राहावे लागते. ती स्वतंत्रता ह्या देवतेकडे नसते. ती स्वतंत्रता नसल्या कारणाने प्रत्येक देवता, कोणती तरी देवता कोणत्या तरी देवतेच्या अधीन असते आणि सर्वच देवता ह्या परमेश्वराच्या अधीन आहे. ईश्वराच्या ठिकाणी तर सर्वच देवता ह्या अधीन असल्या कारणाने त्या परमेश्वराला ह्या देवता वेचलेल्या असतात. ही आदिनत्वची जी प्रक्रिया आहे किंवा प्रवृत्ती किंवा सिस्टम आहे ह्या देवतांमध्ये नित्याचीच आहे. त्यात मात्र कधीही केव्हाही आणि कुणीही बदल घडून आणू शकत नाही. आदिनत्व हा त्या देवतेच्या ठिकाणी असलेला अनादीचा आणि नित्य अशी एक दोष आहे. कधीतरी केव्हा तरी त्या देवतेमध्ये स्वतंत्रता होती आणि नंतर ती आदिनत्वात बदलली किंवा पुढे कधीतरी ती बदलेल असं कधी होत नाही. मागच्या सृष्टीमध्ये सुद्धा एक देवता दुसऱ्या देवतेच्या अधीन होती.
पुढच्या सृष्टीमध्ये सुद्धा ती देवता कोणत्या तरी देवतेच्या अधीन राहणार. मागच्या सृष्टीतही सर्व देवता ह्या परमेश्वराच्या अधीन होत्या, आजही त्या आहे आणि पुढील कितीतरी सृष्ट्या झाल्या तरी त्या परमेश्वराच्या अधीनच राहणार. कोणत्याही काळी कधीही त्या अधीनत्वामधून बदलून ह्या देवता स्वतंत्र कधीही होऊ शकत नाही. या उलट जर जीवाचं बघितलं तर आपल्या लक्षात येईल का हा जीव अनादि अविद्येने बांधलेला जरी असला, त्याच्यामध्ये बद्धता जेव्हा बांधलेली जरी ती प्रवृत्ती जरी असली, परंतु तो आपल्या प्रयत्नाने, परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्राने, परमेश्वराच्या भक्तीने तो मात्र मुक्तीला जाऊ शकतो, म्हणजे स्वतंत्र होऊ शकतो. तसं देवतेचं कधीही नाही. देवता ह्या कधीही बदलत नाही, बदलल्या नाही आणि बदलणार पण नाही. परंतु जीवाचं मात्र क्षणोक्षणी पावलोपावली बदलण्याचं जे प्रगतीचं जे पाऊल आहे ते मात्र सतत वाढत राहतं, परंतु ते जीवाच्या स्वतंत्रतेवरती. ऊर्ध्वगतीचा बदल हा जीव करू शकतो, तसंच अधोगतीचा सुद्धा बदल हा जीव करू शकतो. मागील सत्संगामध्ये मी कॉलेजच्या विद्यार्थ्याचं आणि कॉलेजच्या सर्व स्टाफचं उदाहरण देऊन या गोष्टी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं नक्कीच तुम्हाला चिंतनाच्या माध्यमातून लक्षात आलं असेल. आणि म्हणून या देवतेमधील पहिला दोष आहे त्या देवता ह्या अधीनच. दुसरा देवतेचा जो दोष आहे, देवता ह्या अज्ञान आहे. त्या परमेश्वराचं ज्ञान कधीही प्राप्त करू शकत नाही आणि त्या ज्ञानाद्वारे स्वतःची मुक्ती कधीही करू शकत नाही. पंचप्रकारामध्ये आपण या गोष्टी बघितल्या आहे. सर्व देवतांना आपल्यावरील देवतेचे व परमेश्वराचे या सर्वच पदार्थाचे अज्ञान असते आणि हे अज्ञान त्या देवतेमधील नित्यतेच असल्या कारणाने त्यांचे हे अज्ञान कधीच नाहीसे होऊ शकत नाही. या अज्ञान बंधामुळे त्यांना परमेश्वराचे काय, पण स्वतः जवळ असलेल्या त्रोटक स्वरूपातील जे पंचप्रकार आहे, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश, या पंचप्रकाराशिवाय वरील देवतेचे पंचप्रकारही प्रभवू शकत नाही, म्हणजे सोडू शकत नाही. इतकेच नव्हे तर ईश्वराच्या ठिकाणी जे प्रत्येक देवतेचे ज्ञान असते तेही त्यांना सोडू शकत नाही. म्हणजे हे अज्ञान देवतेमध्ये हे अनादीचंच आहे आणि ते नित्य पण आहे. या उलट जीवाचं जर आपण बघितलं तर जीव हा अज्ञान जरी असला, अनादि अविद्येने त्याच्यामध्ये जे मतित्रय निर्माण झालेले किंवा दोष निर्माण झालेले, परंतु तो त्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने परमेश्वराच्या ब्रह्मविद्या शास्त्रानुसार तो ज्ञानी होऊ शकतो. आणि ते ज्ञानाचे प्रकार शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान अशा प्रकारात वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत तो पोहोचू शकतो. त्याच्यामध्ये तो बदल, तो जीव घडून आणू शकतो. तसं देवतेचं नाही. खालील देवतेला सतत वरच्या देवतेचं अज्ञान असतं आणि सर्वच देवतेला हे परमेश्वराचं अज्ञान असतं. हे अज्ञान मात्र त्या देवता कधी स्वतःमधलं फेडू शकत नाही. त्याला मर्यादा आहे आणि म्हणून देवतांमध्ये अज्ञान नावाचा हा दोष हा नित्याचाच आहे. तिसरा जो देवतेचा दोष आहे, अविद्याबंध. ही अविद्या देवतेच्या ठिकाणी अनादीचीच आहे. जीवाची पण ही अविद्या अनादीची आहे,
पण जीव यापासून वेगळा होऊ शकतो. परंतु देवता ह्या अविद्याबंधापासून मोकळ्या होऊ शकत नाही. याचमुळे देवता स्वतःच मोकळ्या होऊ शकत नसल्याने त्या दुसऱ्या कुणालाही यापासून मोकळ्या करू शकत नाही. देवताच अनादि अविद्येच्या ह्या बंधनात असल्यामुळं स्वतः बंधनात असलेला जो पदार्थ आहे तो दुसऱ्या बंधनात असलेल्या पदार्थाला कसा सोडू शकेल. आणि म्हणून देवतेकडचं जे अविद्या बंध आहे त्या अविद्याबंधातून ती देवता कधीही बाहेर पडू शकत नाही, पडत नाही. उलट जीवाकडे सुद्धा अनादि अविद्या आहे, पण ती नित्याची नाहीये. ते आपण जीव या पदार्थामध्ये बघितलेलं होतं. कारण अनादि अविद्येचा छेद परमेश्वर या जीवाच्या संदर्भात करतात आणि स्वतःचा आनंद या जीवाला परमेश्वर स्वतः बहाल करतात. तसं हे देवतेला ती अनादि अविद्या जी आहे ती ना सोडता येत ना परमेश्वर तिचं ते सोडू शकत. त्या अनुषंगाने जीव आणि देवता यातला फरक जर तुम्ही समजून घेतला तर आपण कितीतरी भाग्यवान आहोत की जे कोणत्याही देवतेकड नाही ते आपल्याकडे आहे, पण त्याच्यासाठी आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्व करतो पण प्रयत्नात कमी पडतो आणि प्रयत्न लपवण्यासाठी किंवा प्रयत्नात कमी पडल्या कारणाने आपलं अपयश लपवण्यासाठी आपण अनेक गोष्टीचा आधार घेतो, विषय व्यवस्था करतो का माझा अनाधिकार आहे, माझा योग नाही, माझी जोड नाही. परंतु शास्त्रामध्ये जो अधिकार किंवा अनाधिकार हा आपल्या बुद्धीच्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. शाळेमध्ये 100 विद्यार्थी असतात, अभ्यासक्रम सारखा असतो, शिक्षक सर्वांना सारखंच समजावतात, शिकवतात. परंतु त्या विद्यार्थ्याच्या प्रयत्नावरती ठरतो की तो विद्यार्थी किती टक्क्यांनी पास होणार. त्याच्या बुद्धीच्या अनुषंगाने आपण म्हटलं जातं की हा 40% विद्यार्थी आहे, म्हणजे थोडासा कमी योग्यतेचा आहे. जास्त टक्केवारीच्या याला बोलतो आपण हा चांगल्या योग्यतेचा आहे. त्या अनुषंगाने अधिकार आणि अनाधिकार आपण शास्त्राच्या अनुषंगाने घेतला पाहिजे. परंतु आपला गैरसमज किंवा अन्यथा ज्ञानाच्या कारणाने आपण हा अनाधिकार पूर्वकर्माशी जोडतो आणि प्रयत्नात आपण कमी पडतो. त्या प्रयत्नात कमी पडत असल्यामुळं आपण परमेश्वराच्या कडे जाण्यासाठी किंवा अध्यात्माची जी प्रगती ही आपण आपली थांबवत असतो हे आपण लक्षात घ्या. कोणत्याही शब्दाचा अर्थ तो चिंतनातून किंवा आपल्या गुरुवर्यांकडून आपण समजून घेतला पाहिजे. जोड आपली नसेल तर आपण परमार्गात आलो नसतो. सर्वात सुरुवातच जर आपण बघितली तर आपण कर्मभूमीमध्ये जन्माला आलो, मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो, महाराष्ट्रात जन्माला आलो, गंगा तीरावरती जन्माला आलो. आपल्याला गंगा तीरावरती जन्माला आल्यानंतर परमेश्वराचा बोध आपल्याला भेटला. नुसता बोधच नाही भेटला तर तो बोध आपण वाढवत नेण्यासाठी अभ्यास करायला लागलो. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला समजतंय, कळतंय आणि तरीही आपण माझी जोड नाही, माझा योग नाही, माझा अधिकार नाही असं जर आपण म्हणत असेल तर ही जी जोड आहे, ही जी योग्यता आहे, इथपर्यंत आपण जो प्रवास केलेला आहे हे काय आहे याचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे शब्द हे आपल्याला अध्यात्मामध्ये कुठंतरी थांबवत आहे. आणि म्हणून अध्यात्मामध्ये सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला या शब्दांचा आधार जो आपण घेतलेला आहे तो आपल्याला सोडावा लागेल. तो आधार आपला परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा असला पाहिजे, ब्रह्मविद्या शास्त्राचा असला पाहिजे, यथार्थ ज्ञानाचा असल्या कारणाने परमेश्वराचा तो आधार आपल्याला असला पाहिजे. परंतु आपण कुठंतरी प्रयत्नात कमी पडत असल्या कारणाने आपण या अशा चुकीच्या गोष्टींचा आधार घेतो आणि आपण आपलं नुकसान करून घेत असतो.
ही जेव्हा देवता वर्ग आपण बघतोय, समजतोय किंवा चिंतन करतोय, तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण हा जो जीव पदार्थ आहे तो खूप वेगळा आहे, त्याची उंची खूप मोठी आहे, त्याचं श्रेष्ठत्व खूप मोठं आहे आणि म्हणूनच परमेश्वराने त्या जीवाला आपला स्वतःचा आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. म्हणूनच या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि म्हणूनच या जीवाला ज्ञान देण्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेतात, वाडोळे फिरतात आणि तत्वज्ञान नुसतं सांगत नाही, ते आचाराकरवी करून दाखवतात. ना आपली उंची आपली खूप मोठी असून सुद्धा आपल्या उंचीची आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपण स्वतःला कमी लेखतो, कमी करून घेतलेला आहे आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी यथार्थ ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. देवतेमधील दोष बघत असताना आपण पुढील दोषाकडे जातोय. ते देवता नित्यबद्ध आहे. आपण या जीवाच्या चिंतनामध्ये आपण बघितलं, कारण जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक परमेश्वराने सूत्रातून सांगितलेला आहे. जीव बंधमुक्त, देवता नित्यबद्ध, प्रपंच जड आणि परमेश्वर नित्यमुक्त. असं एका शब्दात, एका सूत्रात परमेश्वराने या चारही पदार्थांचं शास्त्रीय दृष्टीनं विश्लेषण किंवा फरक वर्गीकरण केलेलं आहे. ते देवता ह्या नित्यबद्ध कशा? वरील या तिन्ही अनादी सिद्ध बंधांनी, म्हणजे देवता मध्ये अधीनत्व आहे, देवतेमध्ये अज्ञान आहे, देवतेमध्ये अविद्या बंध आहे आणि ह्या तिन्ही गोष्टीमुळेच या देवतेमध्ये नित्यबद्धता पण आहे. त्यामुळं ह्या देवता स्वरूपी नित्याचीच बांधलेली असल्यामुळेच त्यांना नित्यबद्ध म्हटले आहे. विचाराच्या 45व्या सूत्रामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात, नित्यबद्ध देवता. नित्यबद्ध या शब्दाचा अर्थ नित्य म्हणजे कायमस्वरूपी, कधीही ह्या देवतेला यातून मोकळे होता येत नाही. म्हणूनच देवता ह्या मोक्षाला पात्र नाही. जो जीव परमेश्वराला प्राप्त करू शकतो, मोक्षाला जाऊ शकतो, आपला जन्ममृत्यूचा फेरा चुकू शकतो, तसं हे देवतेचं कधीही होत नाही. मागील सृष्टीमध्ये ह्या देवता आज जशा कार्यरत आहे तशाच त्या कार्यरत होत्या. पुढील सृष्टीमध्ये सुद्धा आज जशा त्या कार्यरत आहे तशा त्या कार्यरत राहणार, त्यांना राहावं लागेल. अनादी काळापासून देवता स्वरूपे अचल व नित्य आहेत, म्हणून त्यांचा विकास मात्र कधीच होऊ शकत नाही. नुसता विकासच होत नाही तर त्या संकोचत पण नाही, ते कमी पण त्याची स्वरूप मर्यादा कधी होत नाही, जास्त पण स्वरूप मर्यादा त्या होऊ शकत नाही. कर्मभूमीची देवतेची स्वरूप मर्यादा आहे 500 योजन. मागील सृष्टीमध्ये तेच होतं, आजच्या सृष्टीतही 500 योजनच तिची स्वरूप मर्यादा आहे आणि पुढील सृष्टीमध्येही तिची स्वरूप मर्यादा ही 500 योजनच आहे. त्या कधी वाढू शकत नाही आणि कमी होऊ शकत नाही. 10 पटीने या स्वरूप मर्यादा प्रत्येक देवतेच्या जशा वाढत असतात, त्याच्यामध्ये चैतन्य देवता जी आहे, माया देवता जी आहे, ती अपवादात्मक आहे. ती अनंत ब्रह्मांडाला व्यापून असल्यामुळं तिची जी स्वरूप मर्यादा आहे ही अनंत पट येत असते. अगदी त्याचप्रमाणे देवतेमध्ये असलेले पंचप्रकाश, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य व प्रकाश, यांच्यामध्ये जे आहे तेच मागील सृष्टीमध्ये होतं, आज आहे, उद्याही च्या सृष्टीमध्ये सुद्धा तेच आणि तेवढंच राहणार आहे. त्याच्यामध्येही 8 पटीनं इतर देवतेमध्ये वाढ होत असते. त्याला ही चैतन्य देवता, ही जी माया देवता, ही अपवादात्मक आहे. ती अनंत ब्रह्मांडाला व्यापून असल्यामुळं तिचं ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश हे अनंतपट येत असलं तरीही आपण जे पंचप्रकार बघितले
त्याच्या इतकंच त्याच्यासारखंच त्रोटक, अन्यथा ज्ञानाने त्या दुःख मिश्रित सुखालाच सुख म्हणणे, अशाच प्रकारे त्या देवतेचं चैतन्य मायेचं सुद्धा आहे. ती अपवादात्मक फक्त स्वरूप मर्यादेच्या अनुषंगाने किंवा पंचप्रकारातल्या वाढीच्या अनुषंगाने आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि त्या कारणाने या कधीही कमी होत नाही, वाढत नाही. परंतु ह्याच जीवाच्या संदर्भात जर आपण घेतलं तर जीव जैसा संगी ठेविजे तैसा ठाके, हा होण्याचा जीव स्वरूपीचा धर्म देवता स्वरूपी नाही. त्याचमुळे त्याच्यातला बदल त्यांना कधीच करता येत नाही. उच्च देवता कधी नीच होऊ शकत नाही किंवा नीच देवता कधी उच्च होऊ शकत नाही. तसेच मोक्षाला जाण्यासाठी त्या देवता संत सामुग्री सुद्धा त्या मिळू शकत नाही. त्यांची स्वरूप मर्यादा ही ठरलेली असते, तीही कधीच कमी व वाढू शकत नाही. या सर्व मर्यादा सर्वांना म्हणजे ब्रह्मांडस्था, पिंडस्था, विग्रह, व्यक्त मूर्तींनाही आपल्या अव्यक्त स्वरूपाची मर्यादा कधीही ओलांडता येत नाही. अव्यक्तीची मर्यादा हीच व्यक्ताची मर्यादा, ना कमी ना जास्त. म्हणूनच देवता ह्या नित्यबद्ध असल्या कारणाने मोक्षाला जाऊ शकत नाही. देवतेच्या अनुषंगाने जर आपण जीवाचं जर बघितलं तर मुंगीमधल्या जीव, मनुष्यामधला जीव, हत्तीमधला जीव हा एकच सारखाच आपण जीवाच्या अनुषंगाने बघितलं. ज्या पद्धतीनं कर्मफळ त्या पद्धतीनं तो जीव आकार घेत असतो. एवढी कमी जास्त लवचिकता ह्या जीवामध्ये असते. ज्या कर्मफळात गेला त्या पद्धतीनं आकार घेऊन तो लहान मोठा होऊ शकतो, अंकुचन पाहू शकतो किंवा त्याची व्याप्तता तो वाढू शकतो. तसं देवतेमध्ये नाही. देवतेच्या संदर्भात असलेल्या ज्या ब्रह्मांडस्थ असतील किंवा आपल्या शरीरामधल्या ज्या पिंडस्थ असतील किंवा देवतेच्या अवताराला जो विग्रह आपण म्हणतो त्या विग्रहाच्या संदर्भात असेल किंवा अव्यक्त मूर्त देवतेची किंवा व्यक्त मूर्त असेल तर याला सर्व नियम सारखेच पडतात. कुठंही त्यामध्ये बदल होत नाही आणि कधीही तो बदल करू शकत नाही. खालची देवता कधीतरी उच्च होऊ शकत नाही, उच्च देवता कधीतरी खाली होऊ शकत नाही आणि खालच्या देवतेला कधी उच्च देवतेच्या स्वरूप मर्यादेत जाता येत नाही, काम करता येत नाही. खालची देवता कधी वरच्या देवतेला आव्हान देऊ शकत नाही, काम सांगू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत नाही. म्हणून सतत नित्यबद्ध देवता या शब्दाचा अर्थ त्या सतत बंधनात असतात आणि त्या चौकटीत असतात. त्या चौकटीच्या बाहेर ना त्या कधी विचार करू शकत ना त्या कृतीत आणू शकत. जीवाचं मात्र त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं, कितीतरी डिफरंट आहे. आणि म्हणून आपण जेव्हा देवता वर्ग बघत असतो तेव्हा सतत आपण आपलं चिंतन केलं पाहिजे की देवता काय आहे आणि हा जीव काय आहे. आपल्याला किती मोठा अधिकार, आपण किती मोठ्या अधिकाराचे आहोत हे देवता वर्ग बघितल्यानंतर, अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. जो अधिकार आपल्याला परमेश्वराने प्राप्त करून दिलेला आहे, हा बदल जीव करत करत परमेश्वराला प्राप्तीला जाऊ शकतो, मोक्षाला जाऊ शकतो. त्या मोक्षाला गेल्यानंतर परमेश्वराचा आनंद उपभोगू शकतो. परंतु ह्या देवतेला तो अधिकार कुठेही आणि कोणत्याही देवतेला आणि कधीही आणि केव्हाही दिलेला नाहीये. तो अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. आपली जीवाच्या संदर्भातली ही खूप मोठी उपलब्धी आहे, परंतु ही जीवानेच समजून घेतलं पाहिजे.
जीवानी जीव समजून न घेता जर अभ्यासच करत राहिलो तर आपल्याला आपल्या मोठेपण, आपल्यामधलं अडचणी, आपल्यामधल्या गोष्टी, याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आपण सतत वर्गीकरणात्मक मिश्र भक्ती, विकल्पजनित भक्ती करण्यासाठी एक भीतीदायक जीवन आपण जगू. परंतु धर्माचं तत्वज्ञान हे भयग्रस्त नाही, ते निर्भयग्रस्त आहे. आपल्याला भयाकडून निर्भय व्हायचंय. आपला स्वभाव, अष्टस्वभावामध्ये बघितलं की भय हा एक स्वभाव आपला आहे. परंतु तो स्वभावावरती मात्रा देणं म्हणजेच त्या स्वभावातून बाहेर पडणं. आणि म्हणून हे तत्वज्ञान किंवा परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्राशिवाय होऊ शकत नाही. पुढे विचाराच्या 43व्या सूत्रामध्ये परमेश्वराने देवता हो जाणे उरो जाणे असा एक त्यांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तर देवतामध्ये होण्याचा, उरण्याचा भाव आहे, तसं मात्र जीवाचं नाहीये. याच्यामध्ये जीव हा अपवादात्मक आहे आणि ते जीवाच्या हिताचंच आहे, भल्याचंच आहे, हे आपण बघितल्यावर लक्षात येईल. एकदा लकुबाईसा असतात, परमेश्वराच्या सन्निधानातून बाईसांचं देहावसन झालेलं आहे आणि आचार्यांना त्याचं दुःख आहे. कारण बाईसांकरवी सर्वज्ञांचं, परमेश्वराचं जी व्यवस्था होत होती, ती व्यवस्था नंतरच्या काळात होत नसल्या कारणानं आचार्यांना त्याचं सतत दुःख बोचत असायचं. आणि त्याच्यावरती पर्याय काय काढावा याचा विचार करता करताच एक दिवशी आचार्य लकुबाईसांना जाऊन म्हणतात की बाई, देवाच्या आराधनेला उशीर होत आहे. औसा आई बी त्या करत नाही, आणि जरी केलं तर ते व्यवस्थित नसतं. तर तुम्ही सकाळी जरा लवकर येऊन देवाचा उपाराची व्यवस्था थोडंसं चांगलं जर केलं तर बरं होईल अशी विनंती करतात. आणि याचा तुम्हाला परमलाभ पण होईल हे पण सांगतात. मी हे करू शकतो, परंतु मला बाहेर भिक्षेला जावं लागतं, व्यापाराला जावं लागतं, ही अडचण पण आचार्य लकुबाईसांना सांगतात. आणि हे आचार्य पुन्हा पुन्हा त्यांना विनंती करून सांगतात. कारण मागे लकुबाईसांचं आणि आचार्यांचं काही कारणास्तव भांडण झालेलं असतं. त्याच्यामुळे लकुबाईसांच्या मनात आचार्यांविषयी एक वेगळी भावना, एक वेगळी दृष्टी असल्या कारणाने त्या ऐकत नाही. परंतु आचार्य परमेश्वरासाठी सतत प्रार्थना करून लकुबाईसांना सांगितल्यानंतर मग त्या हो म्हणतात. परंतु त्या स्पष्ट सांगतात की नागद्या, तुम्ही जा, मी येईन, पण बाईसांसारखं मला काही जमणार नाही. त्यावरती आचार्य खूप दुःख करायला लागतात. आणि ते दुःख करत असताना देव त्यांना सांगतात की तुम्ही का दुःख करता. मग देवाला ते आचार्य सांगतात की काय करू देवा, मला तर व्यापाराला किंवा भिक्षेला जावंच लागतं. त्या कारणाने सर्वज्ञांचा आरोग्याला उशीर होतो, ती पण चांगली होत नाही. असं दुःख करून करून देवाला आपली मनोगत व्यक्त करत असतात. त्यावेळी देव म्हणतात, वानऱ्या, जीव हा एक देशी आहे, तू तरी काय करणार. जीव हा एकाच ठिकाणी राहतो, तो त्याचा धर्म आहे. तुमचं थोडं देवतेसारखं आहे, हो जाणे उरो जाणे. सर्वज्ञ त्यांना सांगतात, जीवे जीव होय तेची होय, देवता हो जाणे उरो जाणे. यावरी समजावण्यासाठी देव चेलियाचा दृष्टांत पण सांगतात
का कोणी एक आळशी मनुष्य असतो, तो झोपलेला असतो, पडलेला असतो आणि झोपता झोपता त्याला तहान लागते. तहान लागूनही त्याच्या समोरच खुंटीवरती पाण्याची सागळ जी आहे ती टांगलेली असते, परंतु त्याला जाड्या असल्या कारणाने आणि तो आळशी असल्या कारणाने त्याला स्वतःला लागलेली तहान सुद्धा घेवत नाही. त्याप्रमाणे जीवामधला आणि देवतेमधला नेमका फरक परमेश्वर सांगतात. आणि कोणाकडूनही कोणत्याही जीवाकडून काही होऊ शकत नाही आणि कोणत्या जीवाकडून काय होईल हे सांगता येत नाही. मग देव सांगतात, भक्ती जैसे रामाची लक्ष्मणी केली म्हणे. भक्ती काय प्रार्थना करायची असते का? आणि कोणाला तरी जर आपण म्हटलं की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तर ते करू शकतात का म्हटले. भक्ती ही कोणीतरी सांगितली आणि मग करण्याचा विषयच नाही. भक्ती ही आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या विचारातून, आपल्या दृष्टीतून निर्माण झाली पाहिजे. आणि ती दृष्टी येण्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे, परमेश्वर उमगला पाहिजे, परमेश्वर जाणवला पाहिजे. तो स्पर्श, ती प्रचिती परमेश्वराची आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला जर स्पर्श करेल तर आपोआपच आपण परमेश्वराच्या भक्तीला अत्यंत नम्रपणे, निष्ठेने, समर्थ वादावरती निष्ठा ठेवून आपण करायला सुरुवात करू शकतो. आज आपण या तत्वज्ञानातून म्हणा, सत्संगातून म्हणा किंवा चर्चेतून म्हणा, आपल्याला जे उमगलं ते आपण इतरांना सांगत असतो. परंतु ते सांगितल्यानंतर त्याचा उमट, त्याचा स्पर्श ही परमेश्वराची कृपा असते, ही परमेश्वराची देण असते. बोध आणि बोध शक्ती ही परमेश्वराकडूनच असल्या कारणाने मी जरी आज आता तुमच्याशी संवाद करत असलो तरी त्याचा उमट, त्याचा स्पर्श हा परमेश्वराकडूनच येत असतो. आणि परमेश्वर कोणाला, कशाला, कोणत्या गोष्टीला यासाठी निमित्त करील हे परमेश्वराच्या हातात. आपला फक्त प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि यासाठी आचार्यांना परमेश्वर समजावताय तर तुम्ही त्याचं दुःख करू नका, कारण देवतेमधला आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे. त्यानंतर थोडंसं आचार्यांचं दुःख कमी झालं. ते व्यापाराला जातात, दीक्षेला जातात आणि आल्यानंतर आल्याबरोबर लखुबाईसांना विचारतात की देवाची आरोगणा, सर्वज्ञांची आरोगणा झाली का? लखुबाईसा म्हणते, हो नागद्या, देवाची आरोगणा झाली. आणि मग आरोगणा झाल्यानंतर दररोजचा एक प्रघात होता की देवाचा म्हणजे सर्वज्ञांचा प्रसाद सर्वांना दिला जायचा. जेव्हा आचार्य आणि सारे भक्त लोक जेवायला बसले आणि तो प्रसाद ज्यावेळेस लखुबाईसांनी सर्वांना दिला तो बघितल्यानंतर आचार्यांना अधिकच दुःख झालं. कारण त्या प्रसादावरूनच आचार्यांच्या लक्षात आलं की देवाला आरोगणा कशी झाली असेल. त्यातलं जे पदार्थ होते, काही कच्चं होतं, काही त्याचा करपलेलं होतं, काही त्याचा कोणत्याही प्रकारचं नियोजन, व्यवस्थितपणा किंवा चव त्याला नव्हती. तात्पर्य त्यांच्या लक्षात आलं की हे औसांनी केलं असेल किंवा लखुबाईसांनी केलं असेल आणि त्या अनुषंगाने ते अधिकच दुःख करायला लागतात. आणि हे दुःख बघितल्यानंतर देव परत त्यांना सांगतात की वानऱ्या, का दुःख करीत असा? कशासाठी तुम्ही दुःख करताय? आम्ही तुम्हाला हे सांगितलंय, समजवलंय. त्यावेळेस मात्र आचार्य देवाला सांगतात की तुमच्या ठिकाणी असलेल्या आरोगणेची उणीव किंवा तुम्हाला या लोकांनी, या भक्तांनी किंवा या बायांनी कशी आरोगणा दाखवली असेल हे या प्रसादावरूनच मी ओळखलंय. परंतु यातून मला पूर्वीची एक गोष्ट आठवली म्हटले. देव म्हणतात, काय आठवलं? तेव्हा आचार्य देवाला सांगतात की हीच आरोगणा, हाच प्रसाद ज्यावेळेस बाईसा करत होत्या किंवा बाईसा देत होत्या
तो किती सुंदर असायचा, किती रुचकर आणि व्यवस्थित असायचा, टापटीप असायचा. हे बघून मला बाईसांचा आठवण आली, बाईसांनी केलेल्या तुमच्या ठिकाणची सेवेची आठवण आली. मग त्यावेळेस देव म्हणतात, तर बाईसानिमित्त तुम्ही काय अप्राप्ती करीत असा? भटी म्हणितले, जी जी. ते सर्व काही बाईसा सोडून गेल्या. आता मी काय करू, असं अधिक दुःख करायला लागल्या. आणि अधिक आचार्य दुःख करायला लागल्यामुळं सर्वज्ञ त्यांना सांगतात की अप्राप्ती निमित्त के दुःखे कर्माच्या राशी नसते. अत्यंत सुंदर असं सूत्र परमेश्वरांनी आचार्यांना तिथं सांगितलंय. आणि आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सूत्र, आपल्यापर्यंत हा उपाय परमेश्वराने पोहोचवलाय. आपणही आज दुःख करतोय, पण कशाचं दुःख करावं, कोणत्या गोष्टीचं दुःख करावं, हे जर आपल्याला या लीळेतून समजलं, लक्षात आलं, तर कर्माच्या राशी या दुःखाने नाचतात. रास म्हणजे डोंगर. आणि अशा कितीतरी कर्माच्या राशी अप्राप्तीचं दुःख केल्याने नाश पावत असतं. परंतु ते अप्राप्तीचं दुःख म्हणजे देवाच्या संदर्भातलं, सर्वज्ञांच्या संदर्भातलं. लीळाचरित्रात जात असताना आचार्यांच्या संदर्भात, महादाईसांच्या संदर्भात, मैमभटांच्या संदर्भात असलेल्या लीळा जर आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या, आणि त्या आपल्या बुद्धीला जर स्पर्श त्या लीळांचा जर झाला, तर नक्कीच आपल्याला सुद्धा असं अप्राप्ती भावता येते. आपल्याला सुद्धा याचं दुःख होत असतं. कोणत्याही प्रसंगानुसार जेवण करत असताना ह्या जेवणाच्या लीळेच्या संदर्भात आपल्याला दुःख होऊ शकतं. प्रवास करत असताना आपल्याला त्या पद्धतीच्या लीळ्यांचं आठवण करून आपल्याला दुःख होऊ शकतं. व्यापार करत असताना, सेवा करत असताना, अशा अनेक प्रसंगानुरूप आपल्याला त्या लीळा आठवत जाऊन अप्राप्ती जर आपण भावत गेलो, तर नक्कीच आपल्या सुद्धा या कर्माच्या राशी नासून आपल्यामध्ये शुद्धता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. आणि तीच शुद्धता परमेश्वराला अपेक्षित आहे. त्या शुद्धतेतूनच आपण परमेश्वराचा, या अध्यात्माचा प्रवास करू शकतो. आणि ह्या प्रवासातूनच परमेश्वराचं आणि आपलं अंतर कमी होऊ शकतं. म्हणून आपण अनंत जन्माच्या, आपल्या अनंत सृष्टी ज्या गेल्या, त्याचं आपण दुःख केलं पाहिजे. आजही क्षणोक्षणी पावलोपावली आपल्याला हे सारं कळूनही, आपल्याला सर्व समजूनही आपण त्याच चुका करतो, याचं आपण दुःख केलं पाहिजे. परमेश्वराने एक जन्म आपल्याला द्यायला लावलाय, तो आपल्याला देता येत नाहीये, याचं आपण दुःख केलं पाहिजे. बाईसांसारखं परमेश्वराला उपार आपल्याला दाखवता येत नाहीये, तशी भक्ती आपल्याला करता येत नाहीये. आचार्यांसारखी निष्ठा परमेश्वरावरती आपली बसत नाहीये. मैमभटांसारखा त्याग आपल्याच्यानी होऊ शकत नाहीये. याचं दुःख जर आपण क्षणोक्षणी पावलोपावली जर करत राहिलो, तर नक्कीच आपल्या सुद्धा या कर्माच्या राशी नासतील. आणि म्हणून अनंत जन्मात, अनंत सृष्टीत जे आपलं वाया गेलंय, ते आता वाया जाऊ नये, ते आता वाया जायला नाही पाहिजे, याचा प्रयत्न आपण सतत करत राहिलो पाहिजे. आणि हा प्रयत्न, हा अध्यात्माच्या, या तत्वसिद्धांताच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. आणि म्हणून परमेश्वराने या संदर्भात आचार्यांना देवतेचं आणि या जीवातला नेमका फरक या सूत्रातून सांगितलेला आहे. होणे म्हणजे अनेक ठिकाणी विभागून राहणे किंवा विभागून जाणे. उरणे म्हणजे अनेक ठिकाणी विभागूनही मूळ स्वरूपात जसेच्या तसेच राहणे.
मात्र जीव स्वरूप एकदिशी असल्याने तो एकाच वेळी अनेक ठिकाणी जाऊ शकत नाही. तो एका वेळी एकाच ठिकाणी राहतो. मात्र देवतेचं तसं नाही. देवतेचं ह्या जीव स्वरूपाच्या अगदी विरुद्ध आहे. देवता स्वरूप ह्या विशेषामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी विभागू शकतात. त्याच वेळी स्वरूपाच्या ज्या स्वतःच्या स्वरूपामध्ये मात्र त्या जशाच्या तशाच राहू शकतात. देवतेमधून निघालेली ब्रह्मांडास्ता व्यापाराच्या वेळी ह्या देवतांची स्वरूपे ब्रह्मांडास्ताच्या रूपाने व उरण्याच्या भावातून व्यक्त परमेश्वराच्या व्यापारासाठी ओळखण्याच्या रूपाने विभागतात. तरीही त्यांचे मूळ अव्यक्त स्वरूप जसेच्या तसेच उरलेले असते. ह्या देवतेच्या उरीच्या भावालाच वेचाचा भाव असेही दुसरे नाव आहे. आपल्या सृष्टी चालवण्यासाठी ह्या देवता सतत कार्यरत असतात आणि ह्या कार्यरत राहत असतानाच दैवराटीसाठी या ओळखणीच्या माध्यमातून परमेश्वराच्या या कार्यासाठी सुद्धा ह्या देवता जशाच्या तशाच काम करत असतात. हे करत असताना मात्र स्वतःच्या मूळ स्वरूपात त्या जशाच्या तशा राहतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. जीवाचं मात्र तसं नाही. एका ठिकाणी एका वेळेस एक जीव राहत असताना तो दुसऱ्या वेळेस त्याच वेळेस दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही, राहू शकत नाही. हा खूप मोठा फरक देवतेचा आणि जीवाचा परमेश्वराने इथं सांगितलेला आहे. आणि ह्या कारणाने ह्या देवता एकाच वेळी सुख भोगतात आणि त्याच वेळेस दुःख सुद्धा भोगू शकतात. तसं जीवाचं नाही. एका वेळेस हा जीव दुःख भोगत असेल तर दुःखच भोगल, सुख भोगत असेल तर सुखच भोगेल. एकाच वेळेस दोन्ही त्या जीव हा भोगू शकत नाही. होण्याच्या व उरण्याच्या या विशेषामुळे देवता एकाच वेळी वेगळ्या ठिकाणी देवता स्वरूपाचे असे निरनिराळे विभाग होऊ शकतात. म्हणून एकाच वेळी एका देवतेच्या स्वरूपाचा एक विभाग सुख भोगतो तर दुसरा विभाग त्याच वेळी दुःख सुद्धा भोगू शकतो किंवा भोगत असतो. एखाद्या देवतेची पिंड असता किंवा विग्रह दुःख भोगत असला तरी त्यांची ब्रह्मांडास्ता मात्र सुख भोगत असते. त्याचप्रमाणे एकाच ब्रह्मांडास्तेपासून अनेक विग्रह विभागलेले असले तरीही एका वेळी एक विग्रह सुख भोगतो तर दुसरा दुःख भोगू शकतो. म्हणजे एकाच वेळेस हे कार्य या देवतेचं चालू असतं आणि त्या देवतेमध्ये हे वैशिष्ट्य आहे, हे वेगळं पण आहे. एकाच देवतेची एकाच माणसाच्या शरीरातील पिंडस्था दुःख भोगत असते तर दुसरी पिंडस्था दुसऱ्या माणसाच्या ठिकाणी सुख भोगत असते. कारण पिंडस्थेच्या माध्यमातून ह्या देवता आपल्या प्रत्येक जीवाच्या स्वरूपामध्ये असतात आणि प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक देवतेच्या पिंडस्था असतात. परंतु एखादा जीव दुःखात असेल तर त्यावेळेस ती देवतेची पिंडस्था दुःख भोगत असते. परंतु एखादा जीव सुख भोगत असेल तर त्या देवतेची ती पिंडस्था सुख भोगत असते. म्हणजे एकाच वेळेस हे कार्य देवतेचं चालतं मात्र जीवाचं चालत नाही. देवता स्वरूप मनोधर्माने देखील एकाच वेळी अनेक ठिकाणी व्यापार करू शकतात. म्हणूनच एका देवतेची ब्रह्मांडास्ता सृष्टी व्यवस्थेचे कार्य करते. त्याचवेळी तिच्या पिंडस्था अनेक माणसाच्या शरीरात असतात व त्याच देवतेची अव्यक्त स्वरूपाची ओळखणी सुद्धा ईश्वराची सेवा संपूर्ण मनोभावाने करत असते. काही पिंडस्थेच्या माध्यमातून, काही मळाच्या माध्यमातून, काही विग्रहाच्या माध्यमातून, काही ओळखणीच्या माध्यमातून अशी एकच देवता वेगळ्या प्रकारे वेगळ्या माध्यमातून कार्यरत असल्यामुळे एकाच वेळेस त्या सर्व गोष्टी त्या उपभोगू शकतात. हे या देवतेचं वैशिष्ट्य
परमेश्वराने वेळेच्या माध्यमातून आणि आचार्यांचं दुःख कमी करण्याच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. मात्र जीवाच्या संदर्भात जर तसं असतं तर आपण न घरका न घाटका अशा पद्धतीचं झालो असतो. आणि म्हणून जीव हा एकादी आहे, हे जीवाच्या हिताचंच आहे. तो एकाच वेळेस एकच कार्य करतो. एकाच वेळेस हा जीव एकच कार्य करत असताना सुद्धा आपल्याला कोणतंही कार्य योग्य पद्धतीने करता येत नाही, हे आपलं खूप मोठं अपयश आहे. हे जर आपण समजून घेतलं आणि एकाग्रपणे परमेश्वराच्या परमार्गात तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जर सेवा करण्याच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर कार्यरत राहिलो, त्याच्यात सातत्य ठेवलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्त आपल्याला होण्यास वेळ लागणार नाही. आज आपण या देवतेच्या संदर्भातल्या नकारात्मक गोष्टी, दोषात्मक गोष्टी बघत असताना हे वैशिष्ट्य आपण बघतोय. त्याचप्रमाणे देवता ह्या फळ संपादकत्व करत असतात. सृष्टी रचनेच्या वेळी ईश्वर प्रवृत्तीने देवतांच्या स्वरूपावरती बरे वाईट फळ देणे अर्थात कार्याला येणे, जीवांना असंत फळ संपादनाचे कार्य देवता ह्या ईश्वराच्या आज्ञेनेच करीत असतात. कारण जीवाने मिळवलेले जे कर्म आहे आणि ते कर्माने त्याचा जो सुखदुःखाचा जो भोग आहे, ह्या देवता करवी परमेश्वर करून घेत असतात. त्यामुळेच वाटेल त्या जीवाला स्वच्छने वाटेल ते फळ त्यांना देता येत नाही. हे आपणच केलेलं असतं, आपणच अर्जिलेलं असतं आणि आपलंच कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. आणि ते भोगवण्याचं काम जरी देवतेकडे असलं तरी त्या देवता आपल्या मनाने, आपल्या स्वतंत्रतेने कोणत्याही जीवाला त्या फळाच्या माध्यमातून त्यांना कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही किंवा देता घेता येत नाही. फळदातृत्वाच्या निश्चित व्यवस्थेप्रमाणेच त्यांना हे कार्य करावं लागते. म्हणजे जे आपण मिळवलेले तेच आपल्याला या देवता देत असतात. पुढे जाऊन याच्यावरती अधिक स्पष्टीकरण होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या दुःखाचं आपण कधी दुःख करू नये, कारण आपण जे दुःख मिळवलेलं आहे तेच आपल्या पुढे आलेलं आहे आणि तेच आपल्या माथी असल्या कारणाने आपण त्याचं दुःख का करावं. आपल्याला जे सुख मिळालेलं आहे ते एक परमेश्वर कृपा आहे. कारण भोगवण्याचं काम देवतेचं आहे. ते जसं दुःख भोगवतात तसं सुख पण भोगवतात, परंतु सुखाच्या बाबतीत त्यांची प्रवृत्ती, त्यांची दृष्टी वेगळी असते. ती पुढं येऊन आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून आपल्या माथी किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या आपण मिळवलेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा देवतेचा किंवा परमेश्वराचा भाग नसतो. परमेश्वर अनार्जित दाता ही असल्यामुळं ती वेगळी गोष्ट आहे की आपल्याला परमेश्वर आपल्या दयामया कृपा करुणेने काहीतरी वेगळं देण्याचं, जे आपण अर्जिलेलं नाही तेही देण्याचं काम करतात. परंतु ही त्या जीवाची कण आणि परमेश्वराचा कड यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. विचाराच्या 211व्या सूत्रात परमेश्वर स्पष्ट सांगतात का देव फळदात्री. प्रावाहिक सृष्टीत जीवाला आपल्या मळाच्या आधारे पाहून व त्या मळावर प्रतिबिंबित झालेले जीवाचे कर्मलेख पाहून त्यांना त्यानुसार बरे वाईट फळ देणे हा धर्म देवतांच्या स्वरूपी अनादि सिद्ध असतो. ज्या मूळ सृष्टीतून आपण प्रवाह सृष्टीत आलो, मायाच्या तमी भागातून जेव्हा ही मूळ सृष्टी असो किंवा प्रवाह सृष्टी असो, जेव्हा आपण येतो त्यावेळेस प्रत्येक देवता ह्या आपल्या मळ या जीवाला चिटकवत असतात आणि त्या मळावरती आपल्या कर्माचे प्रतिबिंब उमटलेले असते. ते चिन्ह उमटलेलं असतं प्रत्येक कर्माचं आणि त्या कर्माचं चिन्ह बघून ह्या देवता ह्या जीवाला भोगवत असतात. त्या स्वतःहून त्या मळावरती कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कर्माचं चिन्ह लावू शकत नाही. ते कधीही त्याच्यामध्ये बदल पण करू शकत नाही.
म्हणून जे आपलं आहे तेच आपल्या समोर आलेलं असतं. जे आपलं आहे तेच आपल्या समोर येणार आहे. कोणत्याही थर्ड पर्सन व्यक्तीचं कर्म, त्याचा भोग आपल्याला येऊ शकत नाही किंवा आपल्या कर्माचा भोग दुसऱ्या कोणत्याही जीवाला जाऊ शकत नाही. हे त्रिकाळ सत्य हे जर आपण समजून घेतलं तर कधीही आपण नकारात्मक गोष्टीच्या बाबतीत आपल्या संदर्भात आपण विचार करणार नाही. कितीतरी लोकांकडून मी ऐकत असतो की मी खूप धार्मिकता करतो, मग हे माझ्याच वाट्याला का? परमेश्वर रागावले का? परमेश्वराने मला दुःख दिलं का? किंवा परमेश्वर मला भोगवतात का? तर हे या जीवाचं अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. यात परमेश्वर कोणत्याही प्रकारचा इंटरफेअर करत नाही. देवता सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करत नाही. जे जीवानी मिळवले तेच जीवाला मिळत असतं आणि त्या अनुषंगाने देवता ह्या फळदात्री ठरतात आणि त्या मळावर प्रतिबिंबित झालेल्या जीवाचं कर्मलेप पाहूनच त्या जीवाला चांगलं वाईट फळ मात्र त्या देवता देत असतात. आणि त्यांचं हे जे देण्याचं काम करण्याची सिस्टम ही मात्र अनादी सिद्ध असते. मागच्या सृष्टीत ती होती, आजच्या सृष्टीत आहे, उद्याच्या सृष्टीत तशीच राहणार आहे. आणि म्हणून या देवतेच्या माध्यमातूनच परमेश्वर साऱ्या सृष्टीचा कारभार करत असतात. आज आपण देवतेच्या संदर्भातल्या नकारात्मक गोष्टी किंवा देवतेचे दोष आपण बघितले, काही देवतेचं वैशिष्ट्य आपण बघितलं. पुढे जाऊन देवतेच्या स्वरूपामध्ये कोणत्या प्रवृत्ती असतात, जसं जीवाचं आपण बघितलं, त्याचप्रमाणे ह्या देवतेच्या स्वरूपामध्ये प्रवृत्तीच्या संदर्भात आपण बघणार आहोत. तुम्ही खूप लोकांची प्रतिक्रिया मला येत असते की सत्संग आम्ही ऐकत असतो, त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ते प्रश्न जर आपण पाठवले तर पुढील सत्संगावर मध्ये त्याच्यावरती नक्कीच आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. परंतु मला एक तुम्हाला विनंती करायची आहे का एक सत्संग एकदा ऐकायला सुरुवात केल्यानंतर शांतपणे पूर्णपणे तो ऐकून घ्या. काही लोकांच्या प्रतिक्रिया मला आल्या की 1 तासाचा सत्संग आहे, तेवढा वेळ आमच्याकडे नाही, म्हणून मग पहिले जेव्हा जमेल तेव्हा आम्ही 10 मिनिटं ऐकतो, मग जेव्हा जमेल तेव्हा नंतर कधीतरी 15 मिनिटं ऐकतो, असं कधीतरी ऐकतो. त्यातून ती लिंक तुम्हाला लागणार नाही, तो समजण्यास अडचण निर्माण होईल. तुमची तेवढी बुद्धीची ताकद असेल तर हरकत नाही, परंतु आपण जे वेळ नाही असं म्हणतो ना, ते सर्वात मोठं अपयश आपलं आहे. कारण आपण जो याला वेळ देतोय तो खऱ्या अर्थाने आपण आपल्याला वेळ देतोय, आणि जे कामाच्या अनुषंगाने आपण वेळ देतोय तो आपल्याला दिलेला आपला वेळ नसतो. मग आपला वेळ हा इतरांना आपण दिलेला असतो. मग कुटुंब असेल, समाज असेल, आपली ड्युटी असेल, कर्तव्य असेल. पण सत्संग ऐकणं, ते समजून घेणं, त्याचं चिंतन करणं आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल घडवून आणणं, हा वेळ मात्र आपणच आपल्याला दिलेला असतो आणि तो वेळ आपल्या हिताचा असतो. हे जर तुम्ही समजून घेतलं, त्याची किंमत जर तुम्हाला कळाली तर नक्कीच तुम्ही पूर्णपणे तो सत्संग ऐकाल अशी मी अपेक्षा करतो. पुढील सत्संगामध्ये आपण देवतेच्या स्वरूपातील ज्या प्रवृत्ती आहेत त्या बघणार आहोत. नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम.